पुन्हा एकदा एक निष्पाप चिमुरडी, पुन्हा एकदा एक नवीन राक्षस आणि पुन्हा एकदा सरकारचं तेच तळबद्री आश्वासन. पुण्यातील अवघा 3.5 ते 4 वर्षाच्या चिमुरडीवरती एका 65 वर्षाच्या म्हातारड्यानं अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. आता हे ऐकूनही जर कुणाचं रक्त उसळत नसेल ना, तर आपण माणूस म्हणून जिवंत आहोत का, हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. यावरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही फास्ट ट्रॅक वरती हा खटला चालवून त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा आणि आरोपीला शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. अहो मुख्यमंत्री साहेब, या आधीही नाशिकच्या मालेगाव प्रकरणामध्ये तुम्ही अशाच प्रकारचं आश्वासन दिलं होतं. काय झालं त्या मुलीचं? मिळाला का न्याय तिला? अहो आरोपी उजळ माथेने खुलेआम फिरताय कारण त्यांना कायद्याचा धाकच उरला नाही. धक्का तर मला तेव्हा वाटला जेव्हा कळलं की त्या नराधामावरती पहिलेच एका बलात्काराचा गुन्हा दाखल. मग आपली व्यवस्था इतकी लाचार आहे का की एका गुन्हेगाराला वेळेच ठेचू शकत नाही? गुन्हेगार सापडतो, गुन्हाही सिद्ध होतो, मग तरी सुद्धा तुम्ही आरोपीला शिक्षा देण्यासाठी जर वर्षानुवर्ष लावणार असाल तर तुम्हीच एका नराधामाला जन्म घालता की काय, हा प्रश्न पडतो. नुसत्या मेणबत्त्या पेटवून स्टेटस ठेवून हळहळ व्यक्त करून काही होणार नाही. एका बापानं आपल्या निरागस लेकराचा जीव गमावलाय, एका आईचं संपूर्ण विश्वच उद्ध्वस्त झालंय. मेणबत्त्या पेटवून फक्त प्रकाश पडतो, गेलेला जीव परत येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर खरोखर एका मुलीला संरक्षण देऊ शकत नसाल, एका मुलीला न्याय मिळवून देऊ शकत नसाल, तर तुम्हाला त्या सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही, कारण तुमची ती पात्रताच नाही. लाज वाटते अशा व्यवस्थेचा जिथे एका गुन्हेगाराला मानव अधिकार मिळतात परंतु एका मुलीला जीवन जगण्याचा अधिकार मिळत नाही. एकच सांगतो, आता आम्हाला तुमचे हे खोकले आणि भोलटे आश्वासनं नकोत. जर तुम्हाला खरोखर त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा असेल, लवकरात लवकर आरोपीला शिक्षा द्यायची असेल, तर उद्याच त्या आरोपीला सर्वांसमोर आणा, त्याला जिवंत जाळा आणि ही घटना फक्त महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण देशभर लाईव्ह दाखवा. तर आणि तरच या नराधमांचा नायनाट होईल. अन्यथा तुम्ही पुन्हा एकदा अशा आरोपीला जन्म देणार हे मात्र निश्चित.